हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या करंट अफेअर्सच्या प्रश्नांची उत्तरे बघूयात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, बी एन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे कला इतिहास, आर्ट अँड कल्चरच्या इतिहासाच्या रिलेटेड ते होते, त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कला इतिहास। त्यानंतर बघा, लक्षद्वीप संबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? पहिला पर्याय आहे, पहिला ऑप्शन आहे लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय। ब, आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे। क, या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कावरत्ती आहे आणि आगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे। तर बघा, लक्षद्वीपची राजधानी ही कावरत्ती आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि कावरत्ती हे प्रदेश काय म्हणतात मुख्य शहर आहे, हे बरोबर आहे। त्यामुळे ज्या विधानामध्ये क असेल तो ऑप्शन इलिमिनेट करून टाकूयात। क यामध्ये होतं, त्यामुळे ऑप्शन इलिमिनेट झाला। त्यानंतर बघा, हा जो आहे लक्षद्वीपचा मिनिंग लाखद्वीप किंवा 1000 आइसलँड, हे त्याचं उत्तर म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्यायमधून काढून टाकावा लागेल। मग अयोग्य म्हणजे आकारमानानुसार हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे। दुसरा छोटा नाही, सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे ब आणि ड हे विधान चुकीचे आहे, त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 ब आणि ड। त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? तर याचं उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय। त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली नाही? तर याचं उत्तर आहे नासा आणि CNES या दोन्हींनी संयुक्तपणे ही मोहीम सुरू केलेली आहे। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला आहे? तर याचं उत्तर आहे UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा, द इंडियन नेव्ही @75 रिमिनायझिंग द व्हॉइसेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, कमोडर रणजित राय आणि अरित्रा बॅनर्जी या दोघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर कमोडर रणजित राय हे त्याचं उत्तर येईल। त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी क्वांटम डॉटचा जी टर्म आहे क्वांटम डॉट, तिचा शोध कोणी लावला किंवा कोणी त्यांनी कॉइन केली असं विचारलेलं आहे? त्याचं उत्तर मार्क रीड हे आहे। त्यानंतर बघा, आफ्रिकन युनियनचे गीत कोणते, अँथम कोणते, नॅशनल अँथम म्हणता येईल त्याला आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, हे त्यांचं आफ्रिकन युनियनचं नॅशनल अँथम आहे। त्यानंतर बघा, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? ज्यामध्ये पर्याय बघा, मालदीवमधील लोकसंख्या बहुतांश मालदिवी वंश गटाची आहे। त्यानंतर इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, अधिकृत भाषा अरेबिक आहे आणि नंतर राष्ट्रपती हे राज्य आणि शासनाचे प्रमुख असतात। तर बघा, आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहे, ड हे विधान योग्य आहे, राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात। त्यानंतर अधिकृत भाषा अरेबिक आहे का? नाही, त्यांची अधिकृत भाषा ही धिवेही आहे, धिवेही ही त्यांची अधिकृत भाषा आहे, त्यामुळे क हा पर्याय चुकला। त्यामुळे क हा पर्याय ज्यामध्ये असेल तो ऑप्शन आपण इलिमिनेट करून टाकूयात। त्यानंतर बघा, इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, बरोबर, इस्लाम हा त्याचा अधिकृत राज्यांचा आपला ऑफिशियल रिलिजन आहे त्यांच्या स्टेटची। त्यानंतर बघा, मालदीवमधील लोकसंख्या ही बहुतांश मालदिवीय वंश गटाची आहेत, बरोबर, मालदिवी वंश गटाची त्यांची लोकसंख्या आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड योग्य। त्यानंतर पुढचा बघा, पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फोशे यांच्या आहेत? तर बघा, जॉन फोशे यांना लिटरेचर क्षेत्रामधला नोबेल पुरस्कार दिल्यामुळे याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये बघा, बोट हाऊस, नंतर मेलॅन्चोली 1 आणि रॉट अँड स्वॉर्ट, तर याच्यामध्ये या सर्वच्या सर्व कृती ह्या जॉन फोशे यांच्या आहेत, त्यामुळे याचं उत्तर ABC
योग्य हे येईल. त्यानंतर भारतीय शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जेनेसिस इंटरनॅशनल हे आहे. जेनेसिस इंटरनॅशनल हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि क्रिकेट मैदाने हे योग्य जोडलेले आहे? ग्रीन पार्क कानपूरला आहे का? बरोबर, कानपूरला आहे. त्यानंतर होळकर स्टेडियम इंदोर बरोबर आहे. एम ए चिदंबरम चेन्नई चेपॉक बरोबर. त्यानंतर एम ए चिन्नस्वामी स्टेडियम बेंगलोर हे पण बरोबर आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जोड्या या योग्य व्यवस्थित जोडलेल्या आहे, बरोबर जोडलेल्या आहे. त्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब क ड योग्य हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? तर बघा उस्ताद रशीद खान यांचे मेवाती घराणे होते. म्हणजे मेवाती घराण्याशी रिलेटेड उस्ताद रशीद खान हे होते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केली होती? तर बघा त्याचं उत्तर आहे आसाम राज्याने अरुणोदय ही योजना सुरू केलेली होती. त्यानंतर सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? तर बघा सूर्यकिरण या हवाई कसरती गटाचे बोधवाक्य आहे नभस्पृश्यम दीप्तम हे त्याचे बोधवाक्य आहे. तर बघा यावेळेचा जो करंटचा पेपर आहे हा खूप डिफिकल्ट होता सॉल्व करण्यासाठी. डिफिकल्ट म्हणजे जे दरवेळेस आपल्याला येणारे प्रश्न नव्हते, डीपमध्ये विचारलेलं होतं. एकदम मालदीवचं झालं, लक्षद्वीपचं झालं, यांच्यामध्ये हे चर्चेमध्ये असणारे होते आणि त्याच्यामध्येच डीपमध्ये प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे या करंटच्या पेपरमध्ये तुमचे 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे जर बरोबर आले असेल तर तुमचा स्कोर खूप चांगला आहे आणि तुम्हाला नक्कीच हा कंबाईनचा पेपर कट ऑफच्या वर नेण्यासाठी करंट सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणजे पॉलिटीचा एकदम सोपा होता तर करंटचा हे एकदम म्हणजे अवघड मला तरी वाटला.